ज्या पद्धतीनं आरके साहेबांच्या उमेदवाराच्या बाबतीत गेले 50 वर्ष आरके साहेब तिथं काम करतायत आणि त्यांचं सातत्य आहे, त्या ठिकाणी सुद्धा एखादा शब्द टाकायसाठी आरके साहेबांच्या बोलायसाठी किंवा आरके साहेब असा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना बोलवून सांगणं कन्व्हिन्स करणं गरजेचं होतं, तर परस्पर बाहेरचे उमेदवार तिथे दिले, हे सर्वात मोठं आमच्या पक्षाचं नाराजी आहे आणि त्या नाराजीसाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची जी आता जी निवडून येणार काल आमची मुलाखती झाल्या त्या लोकांच्या मध्ये एवढ्या भावना तीव्र आहेत की तुम्ही काही करा, फक्त आम्हाला एबी फॉर्म द्या, आम्ही लढणार म्हणजे लढणार. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे आज वेगळ्या पद्धतीने मागणी झाली होती की तुमच्या उमेदवाराकडे आर्थिक बळ नाही, तुमच्या उमेदवाराकडे हे नाही, अशा पद्धतीचं कधी हे करून उमेदवारी दाबायचं आणि पक्षाला दाबायचा प्रयत्न करत होते. तरी सुद्धा आमच्या उमेदवारांनी लोकांनी सांगितले की आम्ही आमच्या ताकदीने आम्ही लढणार, तर तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आम्ही याच्यामध्ये मागे घेणार नाही. त्यामुळे कालची आमची मुलाखत झालेली आहे. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारलं नाही. आघाडीची उमेदवार पत्रकार परिषद होती, आघाडीचं पाहिलं तर आमचा निर्णय राहिला, ठीक आहे, आमचा निर्णय नंतर झाला असता, परंतु आघाडीला सुद्धा त्यांनी त्यावेळी कालच्या पत्रकार परिषदेत बोलवलं नाही. म्हणून आज आम्ही निर्णय आपण सगळ्यांना विनंती करायचं केलेलं आहे की आजच्या दिवस त्यांना आम्ही अल्टरनेटिव्ह वेळ देतोय, नाही तर उद्या आम्हाला काही जे पर्याय असतील ते अपक्ष आघाडीचे असतील, कुठले पर्याय असतील ते पर्यायाला आम्ही सामोरं जाणार.